नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगाराच्या माध्यमातून जे MSCITचे जे विद्यार्थी आहे, ठीक आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ऑदर सेंटरवरून तुम्ही MSCIT वगैरे कंप्लीट झाली, तुम्ही बांधकाम कामगारच्या माध्यमातून कधी फॉर्म भरला तर ते बांधकाम कामगारमध्ये तुम्हाला 4 किंवा 5,000 जेवढे पण तुम्ही बाईट सेंटरवर जे पैसे दिले हे तुमचे बांधकाम कामगारच्या माध्यमातून तुम्ही हे पैसे तुम्हाला पडू शकतात, जसं की स्कॉलरशिपनुसार। ठीक आहे, चला तर या ठिकाणी तुम्हाला पैसे वगैरे कसे भेटू शकत, जसं की तुम्ही MSCITचे जसं कंप्लीट झाली तुमची, ठीक आहे, आणि बांधकाम कामगारामध्ये तुम्ही अप्लाय करायचं आहे, तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणते डिटेल्स लागतात आणि फॉर्म कशा प्रकारे भरले जातो। ठीक आहे, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवलेला आहे। पहिलेच वेबसाईट ही तुम्ही क्लिक करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरला तुम्हाला असा इंटरफेस हा दाखवला जाईल। सर्वप्रथम ह्या ठिकाणी आपल्याला जो ऑप्शन आहे अप्लाय ऑनलाईन फॉर्म द स्कीम, या ठिकाणी या क्लेममध्ये तुम्हाला जायचं आहे। सर्वप्रथम ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे 2 ऑप्शन दाखवले जाईल, तर या ठिकाणी न्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतरला जो पण तुमचा जो नंबर असेल, जसं की बांधकाम कामगारामध्ये जे ID दिली जाते बघा, ठीक आहे, जसं की 13 अंकाचा या ठिकाणी नंबर आहे। या प्रोसेड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा, तुम्हाला एक OTP येईल। ठीक आहे, OTP टाकल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। सर्वप्रथम तुम्ही खाली आहे, ठीक आहे, जो ऑप्शन आहे पहिला योजना श्रेणी निवडा। ठीक आहे, या योजनेवरती क्लिक करायचं, जसं की शैक्षणिक कल्याण योजना या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा। योजना निवडा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा। तर हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, जसं की बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वीसाठी प्रतिवर्ष 2,500, ठीक आहे, किंवा 8वी ते 10वी साठी प्रतिवर्ष 5,000। ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी खूप सारे योजना आहे। तर तुम्ही आपल्याला बघायचं की MSCIT कोर्स, ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकता नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्कांची प्रति, ठीक आहे, तर या ठिकाणी ते ऑप्शन आपण क्लिक केले। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुलांचे नाव या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरला आधार वगैरे या ठिकाणी येऊन जाईल, त्याच्यानंतरला या ठिकाणी वय। ओके, ते ऑलरेडी तिथं दाखवलं आहे। या ठिकाणी जे ज्या ठिकाणी तुम्ही हे केलेलं आहे MSCIT वगैरेचे संस्था, या संस्थेचं या ठिकाणी नाव टाका। संस्थेचं या ठिकाणी तुम्ही पत्ता टाकून घ्या। ठीक आहे, संस्थेचा नोंदणी क्रमांक, जसं की जे MSCITचे जे सेंटर असतं त्या ठिकाणी जो नोंदणी क्रमांक त्यांच्याकडून मागून घ्यायचा। ठीक आहे, ते देऊन टाका तुम्हाला। ठीक आहे, नोंदणी प्राधिकरणाचे नाव, ठीक आहे, जो नोंदणी करत आहे। ओके, तर या ठिकाणी नाव तुम्ही, ठीक आहे, जसं की रजिस्ट्रेशन ऑथॉरिटीज नेम या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या। संस्थेचे ईमेल ID, जसं की तुमचं जे MSCITचे जे सेंटर असेल त्या ठिकाणी त्यांना तुम्ही ईमेल ID विचारून घ्या, ते ईमेल ID तुम्हाला देऊन टाका। आणि संस्थेचा फोन नंबर, जे सेंटर असेल तिथला फोन नंबर ते घ्यायचा। ठीक आहे, तर या ठिकाणी इम्पॉर्टंट बघा, जसं की उत्तीर्ण झालेले वर्ष, ठीक आहे, तुम्ही ज्या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेलं आहे, पास आऊट झालेलं आहे, ठीक आहे, ते वर्ष, आणि जी कोर्सची जी फीस आहे, जसं की तुम्ही जे सेंटरवर ते 4,000 दिले किंवा 5,000 दिले, त्या ठिकाणी एक कोर्सची जी स्लिप भेटते, जसं की ॲडमिशन फॉर्म वगैरे आपण ज्या प्रकारे भरतो त्या प्रकारचे ॲडमिशन फीस कसे असते त्याच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणून एक हे आणायची आहे, पावती वगैरे आणायची की तुम्ही इतके पैसे दिले। ठीक आहे, ती पावती या ठिकाणी तुम्हाला लागणार आहोत। 4,000 भरली की 10,000ची या ठिकाणी टाकायचे। प्रारंभ तारीख, जसं की स्टार्ट तुम्ही कधी कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला MSCIT तुम्ही जसं की जानेवारी चालू आहे, ठीक आहे, 1/1/2024 या ठिकाणी तुम्ही स्टार्टअप केलं, आणि एंड कधी झाले, जसं की 3 महिन्याचा कोर्स असतो सरळ। ठीक आहे, जसं की मार्च वगैरे ज्या ठिकाणी तुम्ही लास्टपर्यंत गेला, तुमचे एक्झाम कधी झाले ती, ठीक, या ठिकाणी ती तारीख या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचे। जसं की MSCIT पास आउट, जसं की तुम्हाला एक सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाणार आहे MSCITचं पास झाल्याच्या नंतरला। या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट हे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। जसं की तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी बघू शकता, जी तुमची फाईल जे तुम्ही या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करणार आहे त्याची साईज हे 2 MBच्या आसपास पाहिजे, आणि PDF पाहिजे। ओके, किंवा PNG सुद्धा चालेल। ओके, किंवा GPGमध्ये सुद्धा अपलोड केले ते चालेल, पण याची जी साईज आहे 2 MBच्या आसपास पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतरला ज्या विद्यार्थ्यांनी जो कोर्स करत आहे MSCITचं या ठिकाणी त्याचा आधार लागेल।
ठीक आहे, त्याचा आधार या ठिकाणी अपलोड करा. शिधापत्रिका जसं की राशन कार्ड असेल तुमचं, ठीक आहे, तर या ठिकाणी राशन अपलोड करा. त्याच्यानंतरला जी शुल्काची पावती आहे, जसं की तुम्ही MSITसाठी जी बी शुल्क दिलं, जसं की फीस दिलेली आहे त्या ठिकाणी जी पावती आहे, ठीक आहे, तुमची 4,000 किंवा 5,000 जी पावती असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायची. या बाणावरती क्लिक करायचे. ओके, आणि त्याच्यानंतरला हे सगळं माहिती या ठिकाणी सविस्तर वाचून घ्या. उपरोक्त तसंच या ठिकाणी जे सूचनासुद्धा दिलेलं आहे, उपरोक्तप्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत. सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व बँक पासबुकासह मी तपासणीकरिता हजर राहीन व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायद्याखाली मी शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं की तुम्ही जे प्रोसेस आहे, जे स्कॉलरशिप भेटण्याची, जसं की 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होऊन जाईल. ठीक आहे, अजून व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे ना, असेच तुम्हाला व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील. धन्यवाद.